नमस्कार. आपण पाहत आहात अपडेट कट्टा. आपल्या सर्वांचे चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. आपण जर शासकीय कर्मचारी असाल किंवा आपल्या कुटुंबातील कोणी सदस्य शासकीय सेवेत असेल, तर आपल्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. यामध्ये आपण महत्त्वपूर्ण अशी अपडेट घेऊन आलो आहे. यामध्ये आपण यापूर्वी देखील महाकर्मी या पोर्टलविषयी व्हिडिओ बनवला आहे, ज्यामध्ये आपण स्क्रीनवर दाखवत आहे हा व्हिडिओ आहे. यामध्ये महाकर्मी पोर्टल काय आहे, ज्यामध्ये मेडिकल बिल ऑनलाईन कसे सादर करायचे आहे याविषयीची संपूर्ण प्रक्रिया आपण याविषयी माहिती दिलेली आहे. आणि अधिक माहितीसाठी आपण महाराष्ट्र शासनाचा जो सार्वजनिक आरोग्य विभाग आहे यांचं हे महाकर्मी नावाचं पोर्टल आहे. या पोर्टलवर येऊन देखील माहिती घेऊ शकता. पण मला तरी वाटतं तुम्हाला ही माहिती इत्थंभूतपणे आपण आपल्या त्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. आपण तो व्हिडिओ नक्की बघून घ्या. चला, आणि त्या संदर्भात आपले काही प्रश्न होते, ज्यामध्ये आपणास मेडिकल बिल सादर करताना कोणते फॉर्म लागत आहे, त्या फॉर्म आपण त्याची माहिती यामध्ये घेणार आहोत. ते फॉर्म देखील मी तुम्हाला देणार आहे. त्या अगोदर मी जो महाकर्मी पोर्टलचा व्हिडिओ बनवला होता त्यावर काही प्रश्न आपले आले होते, ज्यामध्ये ते प्रश्न आपण महाकर्मी पोर्टलविषयी अधिकृत कुठं माहिती घ्यायची, तर त्यासाठी आपण इथे येऊ शकता. पोर्टलवरती आल्यानंतर थोडंसं इथे या, त्यानंतर FAQ या टॅबला ओपन करा. यामध्ये आपले जे सर्व प्रश्न असतील याची संपूर्ण माहिती आपणास इथे मिळेल. इथे बघू शकता आपण कशा प्रकारची संपूर्ण प्रक्रिया असणार आहे. आणि हां, एक गोष्ट लक्षात घ्या, आपण यामध्ये आता IPD किंवा OPD दोन्ही प्रकारचे बिलं सादर करू शकतो. म्हणजे ॲडमिट जर असाल किंवा एक दिवसासाठी जरी दाखवले तरी देखील आपण आपली बिलं मेडिकल बिल यामध्ये सादर करू शकता. आणि जी काही काळजी घ्यायची आहे ती संपूर्ण आपण नक्की घ्या, कारण यामध्ये असं नाही की ऑनलाईन झाले म्हणजे फिजिकली जाऊन डॉक्युमेंट द्यायचे नाहीत. तर ती देखील संपूर्ण माहिती आपल्या त्या व्हिडिओमध्ये आहे. ते आपण सविस्तर बघून घ्या. आणि आपले काही प्रश्न असतील तर आपण इथे अधिकृत पोर्टलवरती बघू शकता. आता एक मिनटं, मी एखादी टॅब ओपन करून दाखवतो, ज्यामध्ये हे बघू शकता. आता प्रोफाईलमधली कागदपत्रे अपलोड करताना कोणत्या फॉर्मॅटचा वापर करावा, इथे क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता खाली त्याची पूर्ण माहिती आपणास दिसते, ज्यामध्ये PDF JPG वगैरे. आता आपण जर मोबाईलवरून हे या पोर्टलवरती माहिती भरत असाल, आपले वैद्यकीय बिल असेल त्याचा अर्ज भरत असाल, तर ज्यासाठी आपणास कसे भरायचं आहे तो व्हिडिओ पहा. आणि त्यामध्ये एक महत्त्वाची टॅब आहे, ज्यावेळेस आपणास डॉक्युमेंट अपलोड करायचे असते तर ते डॉक्युमेंट अपलोड करताना कॉम्प्रेस करून अपलोड करावे लागते. PDF असेल, JPG असेल. त्यासाठी आपल्या चॅनलवरती एक डॉक्युमेंट स्कॅनर नावाचा व्हिडिओ आहे, तो आपण नक्की बघा. नक्कीच त्याची मदत होईल. आणि या संदर्भात महत्त्वाची अशी माहिती, ज्यामध्ये आपणास आता डॉक्युमेंट्स कोणते लागतात मेडिकल बिल सादर करताना, चला तर दाखवतो, ज्याची लिंक मी खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे. तरी देखील आपण एकदा स्क्रीनवर बघून घेऊ. चला, त्यासाठी हे बघा, हे आहे प्रमाणपत्र ज्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाचं हे अधिकृत प्रमाणपत्र आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आता इतरही काही फॉर्म मी दुसरी एक लिंक दिलेली आहे खाली, ती पण आपण बघून घ्या. आता हे थोडंफार याच्यामध्ये बदल असू शकतो, कारण काळानुसार माहिती अपडेट होती. फॉर्म B पण आहे, कारण भरपूर लोकांनी मला हे फॉर्म विचारले होते, त्यासाठी मी हे माहिती घेऊन आलो आहे. आणि शासकीय सेवेसंदर्भात किंवा शासकीय कर्मचारी असाल तर आपल्याला उपयुक्त अशी माहिती आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो, ज्यामध्ये आपण काय करा, आपल्या चॅनलवरती शासकीय कर्मचारी नावाची एक प्लेलिस्ट आहे, ती नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. चला, आशा करतो हा व्हिडिओ आपणास आवडला असेल. आणि यामध्ये आपणास काही अडचण असेल किंवा शासकीय सेवेसंदर्भात आपल्याला काही अडचण असेल तर मला कमेंट्स नक्की करा. त्या संदर्भात मी नक्कीच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. चला, धन्यवाद.